जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत मागील 3 महिन्यांपासून दररोज म्हटलं तर वावगे ठरणार नाही, चोरीच्या घटना घडतच आहेत। परंतु स्थानिक पोलीस प्रशासन सततच्या चोरीला आळा घालण्यास अकार्यक्षम ठरत असल्याने तालुका परिसरातील नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत। अखेर आता चोरी झाल्यास न्याय कोणाला मागावा असा यक्षप्रश्न जनतेसमोर उभा राहिला आहे। याबाबत सामान्य जनतेचा पोलिसांवरील विश्वास उडाला असून कायद्याचे किंवा नागरिकांचे आणि त्यांच्या मालमत्तेचे रक्षण कोण करणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे। दररोज घडणाऱ्या चोरीच्या घटनेत तक्रार दिली जाते, पोलीस येतात, बघतात, पंचनामा करतात आणि निघून जातात। परंतु चोरांना जेरबंद करण्यास किंवा सतत होणाऱ्या चोरीच्या घटनेस आळा घालण्यात जळगाव जामोद पोलीस प्रशासन हतबल झाले आहे। पोलीस प्रशासनाच्या या अकार्यक्षमतेचा फायदा घेऊन 19 जानेवारी रोजी रात्रीच्या दरम्यान जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव शेत शिवारातील महावितरणच्या विद्युत पोलवरील अॅल्युमिनियमच्या तारा चोरीला गेल्या आहेत। यापूर्वी सुद्धा मागील 5 महिन्यात आसलगाव परिसरातील विद्युत पोलवरील तारा मोठ्या प्रमाणात चोरीला गेलेल्या आहेत। याबाबत तक्रार दाखल आहेत, परंतु आजपर्यंत तक्रारीचे निवारण झाले नाही किंवा आरोपीचा शोध सुद्धा लावण्यात आला नाही। त्यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनावर विश्वास नसल्याने आसलगाव येथील शेतकऱ्यांनी सदर गुन्हा हा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करावा अशी मागणी केली असून शेतकऱ्यांच्या या मागणीची त्वरित दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा यावेळी त्रस्त शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे। MCN न्यूज मराठीकरिता संजय दांडगे, आसलगाव। आम्ही आसलगावचे शेतकरी आमच्या आसलगाव शिवारातील चोरट्यांनी 4 वेळा तार चोरून नेले, 4 वेळा पेपरबाजी बी झाली, मीडियामध्ये बी आलं, परंतु पोलीस स्टेशनने कोणती कारवाई केली नाही। करिता आम्ही पुन्हा निवेदन देण्यासाठी आलो, तरी इलेक्ट्रिक बोर्डाने आमची लाईन ताबडतोब चालू करून देण्यात यावी। शेतातील 4 वेळा विद्युत तार चोरी गेले आणि तसं आम्ही जळगाव पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आलो। 4 वेळा सतत तार गेल्यामुळे जळगाव पोलीस स्टेशनची एकही कारवाई झाली नाही, सतत पेपरबाजी झाली, तरी याच्यावर काही पर्याय निघाला नाही। आता आमची पिकं जे आहेत ते सध्या पाण्यावर आलेले आहेत, लहान पिकात। आता आम्ही कर्जबाजारी झालो तरी आता या पिकाला पाणी पाहिजे आणि विद्युत तार चोरी गेल्याने लाईन नसल्यामुळे आम्ही संतप्त झालो। आता तरी जळगाव पोलीस स्टेशन रिपोर्ट द्यायला आलो, तरी याच्यावर जळगाव पोलीस स्टेशन काही करत नाही। आता आम्ही काय करा?